तू जरा शांतपणे ऐकून घेणार आहेस का असे? आम्ही भाऊबी त्याच कामासाठी आले होते. हो का? ते तर मनाचे डॉक्टर नाही का? लई मन कळतं दुसऱ्याचं त्यांना. मला इतकं मस्त वाटतंय. मी खूप खुश आहे माहितीये का? आणि एकदम असं स्वप्न पडलं. काय ग? काही नाही. अंशी, काय होत आहे? खरंच काही नाही. काय होत आहे? मला ना एकटं एकटं वाटतंय. असं वाटतंय माझं आता कोणीच नाही. आणि काऊन ते? तुम्ही सांगितलेलं समजा डोक्यात घोळत राहते बघा. तुम्ही त्यांना नाही म्हणू शकले नाही मला मान्य आहे. आज्या तो बी काही करू शकत नाही ते बी पटलं मला. पण माझं मन हे धाडस करायला कधी तयारच होणार नाही बघा. राहून राहून जीवचा विचार येतोच ना. आपल्या जीववर त्याचा काही बी परिणाम होणार नाही. आम्ही भाऊनी समजावून सांगितलं ना मला. त्यांचं काय नका सांगू मला. डॉक्टर लोक ते दगडाच्या काळजाचे असतात. मन बिन काही नसतं त्यांना. का असं नसतंय? अगं डॉक्टर लोकांना विमान असतंय. स्वतःच्या लेकराबद्दल त्यांच्या विमानामध्ये माया असतीच की. असू देत मला काय द्यायचं त्यांचं त्यांच्याकडे. बर असू दे. पण म्या का म्हणू म्हणजे कसं काय दुसऱ्याचं पोर पोटात वाढव. बाजारात खरेदी करताना एखाद्या बापाचा चुकून जरी धक्का लागला ना तरी बी नाही चालत. मला संताप येतो. इथे तर अगं इथं कुणी जवळ येणार बी नाही तुझ्या. काय बोलायला लागला तू? म्हणजे कुणी जवळ नाही येणार आणि पूर काय कुणी आणून टाकणार आहे बाई माझ्या पोटात? अहो काय बोलताय? हेच तर सांगतोय ना. अंशे या सरोगशीमध्ये ना म्हणजे ही सरोगशी एक आधुनिक तंत्रज्ञान आहे.
याच्यामध्ये कुणी कोणाच्या जवळ बी जात नाही आणि तुला वाटतंय ना तसं कुणी कुणाला काही करत नाही. याच्यामध्ये ना मनोहर भाऊ आणि मिताली बहिणीचं एक बाळ फक्त तुला तुझ्या पोटामध्ये सांभाळायचंय एवढंच. आणि हा ही गोष्ट त्या दोघांना बी ठाव नसणार बरं का. हा असं होईल का हो? म्हणजे खरंच आहे? सांगतो काय अगं आम्ही भाऊ तेच सांगण्यासाठी तर आलते इथं. त्यांनी माझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं दिली, मग माझ्या समद ध्यानात आलं आणि म्हणून तर मी तुझ्याशी बोलतो. आम्ही भाऊ मला तेच मन कवडे म्हणे एवढ्यासाठी इतकं लांब आले मुंबईहून. एवढा बरा येळ मिळतो त्यांना. ते येळ काढून आलते. हो का? समजा त्यांनाच करायला सांगायचं की. सांगा म्हणून स्वतःच्या बायकोला. अंशे फिरलंय का तुझं? हो का? त्यांच्या बायकोला नुसतं करावं एवढंच म्हणले मी तर एवढा राग मला तर खरोखरीच करायला लावते. आम्ही भाऊला बी मुलबाळ नाही आणि त्यांच्या बायकोला तर हा सरोगशीचा पर्याय तो बी करता येणार नाहीये. तरी बी तो बाप आहे मनुभाऊसाठी एवढं जीव काढतो, आपल्या दारापाशी येतो, त्यांच्यासाठी इनवणी करतो. लय मोठं मन लागतं रे यासाठी. कळतंय का तुला? हो. हा. अहो तू काय झालं? काही नाही. आय एम हॅपी. बरं वाटत नाहीये का? नाही मी खुश आहे, एकदम खुश. आणि त्याचीच भीती वाटते. बरं वाटत नाहीये का तुला? नॉर्मली कसं होतं ना, आपल्या आजूबाजूला सगळं आपल्या मनासारखं घडत असेल, लोक खुश होतात, आनंदी होतात. पण मला की नाही, आजूबाजूला जर काही चांगलं घडत असेल तर भीती वाटते. कारण आतापर्यंत जेव्हा माझ्या बाबतीत चांगलं घडलंय त्याच्यानंतर काहीतरी मोठं वाईट घडलंय. हे बघ, काहीही वाईट घडणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यावर आहे, पण माझ्या नशिबावर नाही. काहीही काय बोलतेस मी तू? खरंच नाही. खरंच भीती वाटते मला की ह्या चांगल्यामध्ये काही वाईट घडू नये. अमय काय म्हणाला होता माहितीये ना? वेदिकाने काय सांगितलं होतं आठवतंय ना? बाळ पोटात असताना जर आईने बाळाची आणि स्वतःची काळजी घेतली नाही, बाळ कसं जन्माला येईल आणि काय होईल त्यानंतर? बाळ जसं जन्माला येईल, ज्या परिस्थितीत जन्माला येईल, त्या परिस्थितीत आपल्याला त्याला स्वीकारावंच लागेल. हे बघ मी तुझा तुझ्या नशिबावर विश्वास नसला तरी माझा होणाऱ्या बाळाच्या नशिबावर पूर्ण विश्वास आहे. त्याला तसं काहीही होणार नाही. आणि हे बघ, आपल्या घरात जेव्हा चांगलं काहीतरी घडणार असतं ना, तेव्हा नेहमी चांगला विचार करायचा, पॉझिटिव्ह विचार करायचा. कारण नियती तथास्तु म्हणत असते.
अंशे अगं दे इकडे दे. आवर राहू द्या की. अगं सोड ग. बस अडी बस. बस म्हणतोय आता. नाही थाप लागली का तुला? आता लय बरं वाटतंय मला. माझं मॅच घेतलं असतं ना तर नुसती ताण भागली असती. तुम्ही दिलं ना म्हणून बरं वाटलं. हो का अंशे? लय त्रास देतो का ग मी तुला? नाही हो, असं कशा पायी बोलताय? अंशे आपलं लगीन झाल्यावर जेव्हा मी तुला पहिल्यांदा नीट पाहिलं ना तेव्हा मला सगळ्यात जास्त काय भावलं ठाव आहे? नाही. तुझं डोळं. लय खरे बुवा. हो का? आईच्यान खरंच सांगतोय. जे मनामध्ये आहे ना तेच डोळ्यात बी असते तुझ्या. तुझ्या डोळ्यातलं कळतंय मला. एक वेळ ना तू बोलणार नाही माझ्याशी पण तुझे डोळे बोलतात बरं का माझ्याशी. हो काय? लई त्रास होतोय ना तुला? कळतंय म्हणलं ना मला. मग तुमचा तारास? तुम्ही बिलय तरासत. मला बी कळतंय हो. अनुभवांसाठी लय जीव तुटतो ना तुमचा. जीव तुटणारच ना माय. अनुभवच्या वडिलांनी काकांनी लय केलंय बघ मायासाठी, आज्यासाठी, आपल्या घरासाठी. ज्यांनी आपल्या आयुष्यातल्या लहान मोठ्या संकटांची वेळी मदत केली त्यांच्यावरच संकट आलंय बघ. ते भी असं आयुष्यभराच जीव तर तुटणारच ना. आणि दैवयोगी बघ ना कसा आहे. त्यांच्या या संकटाच्या टायमाला मदत करण्यासाठी ती निवड व्हावी ती आपलीच. दैव योगच करा. अंशे हं? त्या दिवशी जेवताना बघ तू ते माकडीनीचं प्रकरण सांगितलं होतं. तिचं पिल्लू इजेचा धक्का लागून गेलं आठवत? हाव ना. माझ्या डोळ्यात देखतच झालं की. ते मला सांगताना तुझा बी जीव कावरा बावरा झालता बघ. होणार नाही तर काय. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारणार पिलू ते एकदमच गपगार झालं. आय एम सो. जरी त्या पिल्लाची माय हो. अंशी आपला आजी नेहमी सांगतो दुसऱ्याचं दुःख बघून जर डोळ्यात पाणी आलं ना तर ते माणूस असण्याचं लक्षण आहे. आणि ते बी चांगला परोपकारी मनाचा माणूस. त्या मागणीचं दुःख बघून तुला एवढं दुःख झालं तर मग तुला अजून काही समजवायची गरज नाही वाटत मला.
शांतपणे विचार कर. येतो ना. ए मनू, मनू, आई अगं, तू कधी आले बघ मी. बस ना बस. ठीक आहे. कशी आहेस तू? कशी दिसते? मस्त. मग आहे तर. तू मजेत आहेस ना? हो आई. आई हा मी तुझ्यासाठी मस्तपैकी चहा करतो माझ्या हातचा. राहू दे रे चहा, माझा प्रवासात झाला. जरा वेळ माझ्या समोर बसशील? आई मनू, तुझ्याकडे ह्यांचा एक गुण आलाय. खूप त्रास दिलाय तुलाही आणि पर्यायाने मी तुलाही. नाही नाही आई, मला नाही तसं वाटत. तू त्यावेळी तुला जे जे वाटलं ते करत गेलीस खरेपणानं. मला कायम समाधान एकाच गोष्टीचं वाटत राहिलं आई. तू नेहमी खरी होतीस आई. तू प्रत्येक वेळी तुझ्या मतांची ठाम राहिलीस. मग ते कुणाला पटो न पटो, पण तू नेहमीच खरी होतीस. तू आमच्यात कधी खोटा आत्मविश्वास निर्माण केला नाहीस, कधी फाजी लाडही केले नाहीस. त्यामुळेच तर आजही जगताना मी नेहमीच खरा जगतो. तेही अगदी सहजपणानं. काही आटापिटा करावा लागत नाही मला त्यासाठी. आजूबाजूला संकट आ वासून उभी राहिलेली असतात, पण तुझे संस्कार नेहमीच माझ्या पाठीशी असतात. मनू, अरे हाच समजूतदारपणा झाला तुझा बाळा. मूल होण्यावर मी तुम्हाला. आई तो विषय संपलाय ना आता? हा आई, एक हट्ट पुरवशील? बोल ना राजा. आपण एकत्र राहूया का आता? आम्हाला दोघांनाही तुझी खूप गरज आहे. नाही तू राहच आता, म्हणजे जाऊच नकोस तू. नाही जाणार मी. आई, खूप दमलोय ग मी. खूप थकवा आल्यासारखं झालंय, मानसिक थकवा आल्यासारखं. मनू, नाही पण आता जाईल सगळा थकवा कुठल्या कुठे. तू आलीस ना आता. आई तुला आठवतंय माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा सुटल्यावर मी तुला पाहिल्यावर धावत रडत येऊन बिलगलो होतो. खूप मोठ्या संकटातून सुटका झाल्यासारखं वाटलं होतं मला त्यावेळी. आजही अगदी तसं वाटतंय मला. खूप खूप मोठ्या संकटातून बाहेर पडल्यासारखं. आई तू आता मला पुन्हा कधी सोडून नाही जायचं असं? लहान आहे ना ग मी, हरवून जाईन ना मी. खरंच तू कुठे गेलीस तर मी हरवून जाईन कुठेतरी. हो खरंच खरंच हरवून जाईन. असं काही नाही होणार बाळा. मी आहे ना तुझ्या बरोबर. असं नाही होणार.
हो आई 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 बाहेर गेली. येईल लवकर येईल. मला माहिती आई कुठे गेली. हो का? आम्हाला बी सांगा ना. आम्हाला तर न सांगताच जात्यात. आई मुंबईला गेली आहे ना. तू पण मुंबईला गेला होतास ना. तुला माझी जरा पण आठवण आली नाही. आई विसरून जाईल ना मला आता. नाही रे लेकर नाही. And excited too. आजूबाजूचं सगळं मळभ दूर होऊन आकाश नितळ निरभ्र व्हावं तसं वाटतंय. खरा आनंद केव्हा होईल माहिती? जेव्हा ते बाळ आपल्या घरात येईल.